जय शिवराय मित्रांनो, पावसाळा हा आता जवळपास संपल्यात जमा आहे। पुढील काळामध्ये 4 आणि 5 तारखेला ज्या सायक्लॉनिक सिस्टीमचं ज्या चक्रीवादळाचा परिणाम होणार होता तो सुद्धा आता फक्त पूर्व विदर्भासाठी मर्यादित आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अजूनही आनंदाचे धक्के देणार आहे। पहिला धक्का असा असणार आहे की नाशिक क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस झालाय। काही ठिकाणी वापसा व्हायला वेळ लागेल, पण काही ठिकाणी वापसा चांगल्या जमिनीच्या काही दिवसात सुद्धा होणार आहे। तुम्हाला कांदा बियाणे टाकण्यासाठी माझ्याकडनं आता सल्ला असेल। ज्या 28 सप्टेंबरपर्यंत मी तुम्हाला थांबवलं होतं त्या 28 सप्टेंबर नंतर तुम्हाला ती संधी देखील मिळालेली आहे। कांदा बियाणे टाकण्यासाठी तुम्हाला काही अडथळे नाहीत। आता थोडाफार स्थानिक वातावरणाचा जो काही पाऊस होईल तो 5 आणि 2 गावापुरताच प्रत्येक जिल्ह्यानुसार असणार आहे। मित्रांनो, पुढील 4-5 ऑक्टोबरला सुद्धा जो काही पाऊस ॲक्टिव्ह होणार आहे त्याची ताकद मात्र पश्चिम महाराष्ट्रापर्यंत जास्त प्रमाणात पोहोचणार नाही। ते जिल्हे कोणते आहे तेही डिक्लेअर केले पाहिजे, त्या जिल्ह्याची किती व्याप्ती आहे हेही डिक्लेअर केलं पाहिजे देखील बघूया। त्याचा प्रभाव नांदेडपर्यंत आहे। जी काही 4 तारीख आहे, नांदेड, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, हिंगणघाट, वर्धा, वाशिम, यवतमाळ, लातूरपर्यंत आणि मराठवाड्यातल्या काही परभणी वगैरे भागांपर्यंत चिमजला आहे। 4 तारखेला संध्याकाळच्या वेळेला हे जे काही पावसाचं लेअर बनणार आहे ही लेअर पहिल्यासारखी रात्र बरसणारी नाही आहे, पहिल्यासारखं महापूर बरसणारी नाही आहे। पण मात्र आता ओलं जास्त झालंय, पहिलेच पाणी नदीपात्रात जास्त आहे। थोडाफार कमी जास्त प्रमाणात पडला तर एक गुडघ्याभर किंवा 2 फूट पाणी वाढायला येईल अशाच ह्या पावसाची मजल आहे। आता फारसं घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आहे। ती परिस्थिती 4 तारखेला होणारे जे जिल्हे असतील त्या जिल्ह्याचा समावेश थोडाफार बुलढाणा आहे, अकोला आहे, अमरावती आहे, पण इथे सुद्धा सगळ्यांना घाबरण्यासारखं परिस्थिती यामध्ये नाही आहे। मित्रांनो, पावसाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर पुन्हा एकदा नाशिकला मोजक्या आणि हलक्या सरी, त्यामुळे कांदा बियाणं टाकायला इथं फारसा त्रास होणार नाही। धुळ्यामध्ये, नंदुरबारमध्ये कुठेतरी स्थानिक वातावरणासारखा 1-2 भागांना चांगल्या पद्धतीचा हा पाऊस पडू शकतो। ती 5 तारीख आहे, कारण की एक शेवटचा टप्पा राहिलेला आहे। त्यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळसह विदर्भातले उत्तरेकडील जे काही भाग असतील, अमरावती, अकोला, यांना 5 तारखेला पाऊस आहे। मेघगर्जनेसह पडण्याचा अंदाज आहे। ही मेघगर्जना आणि ही ताकद अनेक भागांमध्ये फारशी पाहायलाही मिळणार नाही, पण पाऊस हा एक शेवटचा टप्पा 4, 5 आणि 6 या 3 तारखेच्या मर्यादित तारखेसाठी राहिलेला आहे। त्यामुळे यामध्ये फारसं आता घाबरण्यासारखं राहिलेलं नाही आहे। मित्रांनो, 10 तारखेच्या नंतर मान्सून जाणार आहे, परतीचा पाऊस जाणार आहे, याची पूर्वकल्पना तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्या पद्धतीनं आता फक्त आपल्याला 4 पासून ते 6-7 पर्यंत ह्या तारखा सांभाळायच्या आहेत।